आपला ब्लॉग आज सकाळी 6 वाजता चालू झाला आहे. मी चालला तर पप्पांना सोडायला. माझी पण आला पप्पा चप्पल चप्पल डब्यात बसून द्यायचं होय. डब्यात बसून द्यायचं मला नाही होत. बस मला नाही ते काय तिकीट काढून देईन आतमध्ये जातो मी. बस हा तर 6 वाजले आम्ही पोहोचलो रेल्वे स्टेशनला. आता एक बॅग पप्पाने घेतली. एक बॅग चालेल मित्रांनो. पण तिकीट कलेक्टरच पण नाही. तिकीट काढणार माणूसच नाही. काय म्हणली आका पुसला यायचं नाही मग आता मग काढून परत त्याला म्हणा गिरून दे त्याच्यावरती. हां तिकीट हरव ना थांबू येणार. अब थोड़ी ही देर में यहाँ न रुकने वाली तेज गाड़ी जाने वाली है. धन्यवाद. प्लेटफॉर्म नंबर 5 आप रिक्वेस्टेड टू कीप राम राम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज पप्पांना सकाळी ट्रेनमध्ये बसून दिलं आपण. आता पप्पांना ट्रेनमध्ये बसवलं. पण पप्पांची जे रोजचे कामं राहिले, मंदिरातली पूजा वगैरे राहिलं, हे सगळे काम आता आपल्याला करावं लागणार आहेत रोज 1-5-6 दिवस तरी. पप्पा गावाला गेल्यामुळे आपल्याला कामाचा आता लोड वाढणार आहे थोडासा. आपण मंदिरात पूजेला आलो होतो. पूजा वगैरे झाली. आता आवडली. फरशी वगैरे पुसून घेतली मंदिराची. पूजा पण झाली. हार वगैरे घातला आहे. फुलं वगैरे वाढली द्यावाला आणि वागून. मित्रांनो आता 1:17 झाली. आता मी निघालो कॉलेजला. पेपर आहे आपला 2 वाजता. आता काय 40 मिनटं आधी निघावं लागतं. कारण कसं आहे जायला रस्ता लांब आहे. आपल्या घरापासून कॉलेज भरपूर लांब आहे. जवळपास 10-15-20 किलोमीटर आहे. आता आवरले पण निघू आता. मित्रांनो 4:30 वाजले. आता आपल्याला एक मेंटेनन्स होता. पेपर सुटला आपला. आता एक आपल्याला मेंटेनन्स होतं. मित्राला बोलवलं होतं. मित्राला म्हटलं की येतो. मित्र तर काय आलं नाही. म्हटलं मी बाहेर आलो. मेंटेनन्स उद्या जेव्हा पेपर लिहित तेव्हा करायचं ठरलं आहे. मालक म्हणलं का रोजच म्हणलं उद्या येतो. मित्रांनो तेवढं काम करू उद्या. आता 4:30 वाजले तरी तापू राहिलं का ऊन लागू राहिला. मित्रांनो ताकाचं बंद झालं आहे. आपलं ताक प्यायचं होतं. नेहमीचं फेमस ताक आहे. ताक झालं आहे बंद आता. लोकांना जाता येत नाही. सगळं पाणी उडून राहिलं लोकांना. टू व्हीलरवाले त्यांना जास्त त्रास व्हायला. लेडीज लोक वगैरे लहान मुलं वगैरे सगळे भेटू राहिले. गाडीची लाईन त्यामुळे बंद पण करता येत नाही. गाडीची पाईपलाईन फुटली होती त्या पुलावर नाही का. हा मग मला गर्दी लोकांना जायला रस्ता नाही. मला कोण धडकलं काय चौकात. मग पुढे येऊन बघितलं तर मला मोठं पाणी रस्त्यावर उडत होतं. त्यामुळे लोक जायला घालत होते. पाणी भिजत होत नाही. थांबलो थोडं. मित्रांनो आताच घरी आलो. किती साहेब झाले पावस झाली. परत थोडंसं लाईट काम करायला जायचे खालचं आणि दुसरं काम असं राहिले. काम आता एक कस्टमरला लिस्ट देऊन आले मटेरियलची. त्यांना मटेरियल घेऊन येतो. त्यांना परवा दिवशी काम करून देतो लाईटचं नाही. उद्या सकाळी पण लवकर जायचे. पूजा करून परत पूजेला जायचं मंदिरात सकाळी. पूजा करून मग मंदिरातून घरी येणे. घरून असं काम आहे उद्याचं पण शेड्यूल. सगळं आता 2-3 दिवस सगळं लोड येणार आहे माझ्यावर. पप्पा नाही पण नाही कोण नाही म्हणलं. जरा पटापट लवकर झोपावं लागून लवकर करावं नाही सकाळी. आता लवकरच ब्लॉग एडिट करून घ्यायला नाही. कारण की परत संध्याकाळी ना उशीर होतो. आताच आहे ना टाईम लावून एक शेड्यूल लावून टाकून जाणार. म्हणजे कसं कधी पण अपलोड व्हावं. मग आता संध्याकाळचे 6:45 झाले. आणि आम्ही ना हे चेंबर लाईन खोलल्यामुळे सगळी माती या साईडला आली. आणि इथं खाली आपला कोबा आहे. सिमेंटचा कोबा तर मध्ये दिसत असेल. कोबा पूर्ण मोकळा करायचा आपल्याला. कारण की ही माती इथं पडली ना आता चिखल वर राहिली. इथं काढायचं आपल्याला. मम्मी करू राहिली. मम्मी कुणा आता खोरं घेऊन मी करतो. तिकडचं नाही स्वच्छ बाजचं असं झालं. थोडं आवरल्यावर इथलचं जे टॅकाड होतं मातीचं ते काढलं सगळं. एकदम प्लेन झालं. भुसभुशीत माती झालं सगळं. उद्या अजून थोडंसं टेकाड झालं आहे काढ लागणार. आता 7 वाजलेत आणि मी बसलो ब्लॉग एडिटिंग करायला. मग मी आपलं लिहिलेत कुरकुरे आणून. असं जर कधी ब्लॉग एडिट करताना कुरकुरे वगैरे भेटले खायला तर ब्लॉग 1 नंबरच भारी एडिट होतं. कॅमेरा लेके काय अजून
शिकवून त्याला द शिकव ना मेरा काम इस कॅमेरा लेके घूमने कॉन्टेंट भेटला भाईला दिला साड्याला तर काकोल दिला वाचलेल्या घेतला भाऊ खाल्ला हा मित्रांनो येतो माझा ब्लॉकवर राहिला मी पण त्याचा ब्लॉकवर राहिलो किलोरिटी आमच्याकडे विशाल पासपोर्ट साईज फोटो काढा तुला ब्लॉग बघायची इकडे तुला ब्लॉग चले आपण पाय पडून तुझं आली खंडू तिकून ये ना तिकून जा तिकून ये जा तिकून ये बाई तिकून जा नाही मला लावून घे चालो जा लवकर ये जा तिकून ये चल ये चल चल रे येतं की नाही तू बाहेर चल आधी मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद